ताई, काय नाव तुझं आणि काय एकूणच परिस्थिती आहे इथं सध्या गावात? माझं नाव अर्चना शशी टोंबरे आणि गावाचं नाव आहे डांगी। आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की जगणं मुश्किल झालंय। कधी जाऊ कधी काय होईल हे कोणाला सांगता येणार नाही। आज इथं एवढी लोक दिसतात, उद्या कोणी बघायला आलं तर कोणीच दिसणार नाही। मग याला जबाबदार कोण? मेल्यावर इथं येऊन बघतील तर काय भेटणार आहे? पैसे देऊन ती माणसं आहे ती परत कधीच नाही भेटणार। काय झालंय? भेगा कशा पडल्या? भेगा पडल्यात, खालून चिरी पडत येतात आणि फाटत जाते जमीन। मग ढोरं पडतात त्या खड्ड्यात 30-30 फूट किलोमीटर ते कोण काढतं वरती? ती तशीच मरून जातात। त्यात काढायला कोणाला भीती वाटते तर शिरत पण नाही। काय अवस्था आहे? मनात भीती काय? रात्री पावसात? रात्री पाऊस पडायला लागला की आम्ही झोपत नाही, उठून बसतो। कधी जाऊ कधी काय होईल याची कोणीच विचार करू शकत नाही। काय मागणी आहे? एवढीच मागणी आहे की आमचा गाव असाच राहू दे आणि त्या भेगा पडतात त्याचा काहीतरी बंदोबस्त करा, म्हणजे आमची घरं सुरक्षित राहतील। पोरं बाळ लहान मुलं आहेत, एवढी लोक आहेत, ही मेल्यानंतर काय भेटणार आहे? ते 5-5 लाख रुपये सरकार देतील हो, पण ते कोण घ्यायला आहेत? ते लहान मुलं घेऊन हे होतील। कोण जगतंय तर कोण मरतंय? अशी कितीक लोक मेलीत आणि आज ती वेळ आमच्यावर आले, मग आम्ही काय करू?